आषाढी वारीला गालबोट लावणारी घटना आज सकाळी जेजुरीत घडली। चालकाचं नियंत्रण सुटलेल्या एका ट्रकनं महिला वारकऱ्यांना चिरडलं। या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय, 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाले। जेजुरीतील भोंगळे मळ्याजवळ या अपघाताची घटना घडली। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। घेतली पाहिजे। अशा घटना दरवर्षी होणं गैर आहे। या संदर्भात आपण त्यांना कवच कुंडल दिलं, पण पैसे दिल्याने काम होईल का? आता मीही माझ्या जिल्ह्यातल्या एका वारकऱ्याचं असंच अपघाती निधन झाल्यावर 4 लाख रुपये आम्ही नेऊन दिले, पण त्याच्या कुटुंबात तो भक्तिरस, तो भक्तिभाव, अध्यात्माचं केंद्र असणारा तो वारकरी पुन्हा येणार आहे का हो? म्हणून काळजी घेतली पाहिजे। वारी सुरू व्हायच्या 2 दिवस आधीच ज्या पद्धतीनं मिसिंग लिंकवर घटना घडलेली होती, त्या पद्धतीनं वारकऱ्यांच्या, कारण सरकारने सुद्धा आवाहन केलं होतं वारकऱ्यांनी देहूला किंवा आळंदीला येऊ नये, डायरेक्ट पुण्याला यावं। आणि त्याच वेळेस हा मुद्दा आम्ही उपस्थित केला, वारकऱ्यांची सुरक्षितता, पावसापासून संरक्षण, रस्ता, दळणवळण, वाहतूक। मला वाटतं जे नाही व्हायला पाहिजे ते झालेलं आहे। 3 वारकऱ्यांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे। याची जबाबदारी ही राज्य सरकारची। राज्य सरकार याला 100% जबाबदार येतं सांगेल मी। आता मुख्यमंत्री जावं का उपमुख्यमंत्री जावं, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती। वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे। वारकऱ्यांची सगळी हाल यावेळेस होत आहेत। हे सगळं वारकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत, पण एक आहे की खूप लोकांनी फोन करून पिण्याच्या पाण्याची व्यथा आणि सुरक्षेची परिस्थिती, जर दरवर्षी निघणारी वारी आणि वारकरी संप्रदाय या संदर्भात सरकारच्या तोकड्या व्यवस्था आहेत, हे आता लपून राहिलेलं नाही आणि त्यामुळेच अशा प्रकारची घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे।